तर महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या प्रमुख नेत्यांची आज बैठक आयोजित करण्यात आली आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडणार आहे। राज्यातील काँग्रेसचे सर्व प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। आगामी विधानसभा निवडणुकीवर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे। क्रॉस वोटिंग करणाऱ्या 7 आमदारांवर आज कारवाई होण्याची सुद्धा शक्यता व्यक्त केली जाते आहे। आपले प्रतिनिधी अक्षय मंकणी सध्या आपल्या सोबत आहे। अक्षय, काय अधिक अपडेट आहेत? मनश्री, आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची बैठक होते। या संपूर्ण बैठकीला महाराष्ट्र राज्यातील काँग्रेसचे जवळपास 38 बडे नेते जे आहेत ते उपस्थित असणार आहे। आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेसची ही रणनीतीची बैठक मांडली जाते, कारण की महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला जो आहे तो सध्या ठरताना आपल्याला पाहायला मिळत आहे। शरदचंद्र पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्याचसोबत ठाकरे पक्षाकडनं अंतर्गत बोलणी ज्या आहेत त्या जागा वाटपाच्या होतात, परंतु काँग्रेसकडनं अद्याप देखील असा कोणताही जागा वाटपाचा प्रस्ताव आलेला नाही। त्यामुळे प्रदेश काँग्रेसची आज ही बैठक होते आणि त्याचसोबत विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये ज्या काँग्रेसच्या आमदारांनी क्रॉस वोटिंग केलेली आहे त्या सर्व आमदारांवरती आज तुर्तास तरी कोणतीही कारवाई होण्याची शक्यता नाही आहे। संपूर्ण कारवाईची जी कारवाई होणार आहे ती दिल्लीवरून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या आदेशानुसार कारवाई होणार असल्याची सध्या तरी माहिती मिळते, परंतु गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसच्या आमदारांवरती क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांवरती कारवाई होणार अशा ज्या काही बातम्या होत्या त्याला आता तुर्तास विराम मिळताना तरी पाहायला मिळतो, कारण की विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कुठेतरी काँग्रेस आमदारांमध्ये नाराजी या कारवाईवरून उफळून येईल त्या संदर्भात आता ही कारवाई जी आहे ती टाळली असल्याचं सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते, परंतु या सर्व आमदारांवरती कारवाई करण्याचे आदेश जे आहेत ते मल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष त्यांच्याकडूनच केली जाणार आहेत। नक्कीच अक्षय, तू या बैठकीवर लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।